ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। तर आजचा विषय आहे अनुग्रह। आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गुरु नसेल, अनुग्रह म्हणजेच गुरु करून घेणं. गुरु नसेल ना तर आयुष्याला अर्थच नाही आहे. म्हणजे गुरु नसेल तर आपण आपल्याला आईने एका भजनात म्हटलेलं आहे, गुरुबिन कोण बतावे बाट. जर गुरुच नसेल तर आयुष्याच्या चांगल्या वाटा आपल्याला कधीच सापडणार नाहीत. त्यामुळे आयुष्यात गुरु हा खूप महत्त्वाचा आहे. तर अनुग्रह म्हणजे काय, अनुग्रहाचे फायदे काय, किंवा अनुग्रह कुणी घ्यावा, कसा घ्यावा, काय, हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगेनच. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. का तर आपले एक शेअर एखाद्याला चांगला व्हिडिओ जर एखाद्यापर्यंत पोहोचत असेल तर त्या माणसालासुद्धा त्या व्हिडिओची कदाचित त्यावेळी गरज असतात. तर व्हिडिओ शेअर पण करत चला गरजूंना. आणि अनुभवांचे पण व्हिडिओ आहेत, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन मी. त्या व्हिडिओंनासुद्धा तुम्ही बघा. त्याच्यानंतर कुणाला खरंच गरज असेल तर त्यांना शेअर करा. का तर ज्यावेळेला आपण एखादा अनुभव ऐकतोय किंवा एखाद्याला एखादा अनुभव येतोय, तो अनुभव जर दुसऱ्याला यायचा असेल तर आपण शेअर केलं तर काही हरकत नाही. आणि जर अनुभव ऐकले तर आपण जास्तीत जास्त उत्स्फूर्त होतोय उपासना करायला, सेवा करायला, खूप मन लावून आपण करायला लागतोय. म्हणून अनुभव हे शेअर केले पाहिजेत. जर तुम्हाला कुणाला आणि अनुभव शेअर करायचे असतील माझ्या थ्रू चॅनलवरती, तर ते पण मला जर तुम्ही मेल केला तरी पण चालेल. मी अनुभव तुमचे शेअर करेन. तर मेन मुद्दा आहे अनुग्रह म्हणजे काय. तर अनुग्रह ही अशी गोष्ट आहे की जी आयुष्यात प्रत्येक व्यक्तीनं केलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे. गुरु करून घेणं, अनुग्रह म्हणजे काय, गुरु करून घेणं. आपण बघा, आपली मुलं शाळेत मला नाहीच, मी शाळेतच मुलं पाठवणार नाही असं कुठले पालक म्हणतील काय कुठले, तर नाही. का तर शाळेत जाणं खूप महत्त्वाचं आहे, तेवढंच अनुग्रह घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आपल्या प्रत्येकाला वाटत असते की शाळेत गेलं म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी शिकेल, चांगलं भवितव्य घडेल. हेच जे आहे ते शाळेपेक्षा इव्हन मी तर म्हणते जास्तीत जास्त महत्त्वाचं. म्हणजे शाळा तर पाहिजेच, ते नाही असं नाही म्हणत, पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे लहानपणी अनुग्रह होणं खूप महत्त्वाचं आहे. बरं झालं नाही आता आपल्यासारख्या, आता माझ्यासारख्या बऱ्याच भगिनी असतील की अजून पण अनुग्रहित नसतील. मला पण म्हणजे गुरु लवकर मिळणं आयुष्यात हे तर खूपच भाग्याची गोष्ट आहे. पण तुम्हाला मी खरंच सांगते की जर लहान वयात अनुग्रह झाला मुलांवर तर खूप नशीबवान ती मुलं. मग गुरु कसं करून घ्यायचं. जर तुम्हाला खरंच म्हणजे एखाद्या संतांचं ठिकाण की जिथं तुम्हाला समाधान वाटते, आपल्या मनाची शांतता वाटते, एक क्षणभर का होईना आपण तिथं गेल्यानंतर मनातले विचारचक्र थांबतात आणि मन समाधान वाटायला लागते मनाला. तिथे आपले गुरु असतात. आणि आपण गुरूंना कधीही निवडत नाही. आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपण शाळेत मुलांना पाठवतोय त्यावेळेला आपण गुरु ठरवतोय की माझ्या मुलांना हे शिक्षक चांगले शिकवतील किंवा माझ्या मुलांना ही शाळा चांगली आहे. पण अध्यात्म मार्गात मी तुम्हाला खरं सांगते, आपण गुरु निवडत नाही, गुरु आपल्याला निवडत असतात. ते आपोआप आपल्याला तिथंपर्यंत घेऊन जातात. मी आज म्हटलं की मला ह्या गुरूंचा अनुग्रह घ्यायचा आहे, पण त्यांनी जर ठरवलं नाही की मला अनुग्रह द्यायचा आहे किंवा मला शिष्य करून घ्यायचं आहे, तर परमार्थ मार्गात कधीही गुरु शक्य नाही. हे खरं आहे, सत्य आहे. जर त्यांनी ठरवलं नाही ना आपल्याला शिष्य करायचं, तर आपण त्यांचे शिष्य होऊ शकत नाही. का तर हे परमार्थ आहे, हे व्यवहार नव्हे, म्हणजे आपलं व्यावहारिक जीवन नव्हे. त्यामुळं का नाही, गुरु करून घ्यायच्या आधी आपलं ठरलं पाहिजे की मला गुरूंची सेवा अगदी गुरूंना आवडेल अशी घडली पाहिजे. आणि तशी सेवा घडायला लागली की गुरु आपोआप आपल्याला अनुग्रहाला बोलवून घेतात आणि आपल्याला अनुग्रह देतात. आपल्या आईंच्या मार्गात असं आहे, अनुग्रह म्हणजे तुम्ही बेळगावला बोलवलं जाते तुम्हाला आणि तुम्हाला माळ वगैरे दिली जात्या. त्याच्यानंतर नामस्मरण
नेम सांगितला जातोय की अनुग्रहित माणसांनी ह्या गोष्टी करायच्याच. रोजची कुठलीही एक उपासना 1.5 तासाची झालीच पाहिजे. आणि जर तुम्हाला जमतच नसेल, सकाळी 1 माळ, संध्याकाळी 1 माळ, तर माळ असं नामस्मरणाची अनुग्रहित माणसांनी केलीच पाहिजे. हा नियमच आहे. तर कुठलीही 1-1.5 तासाची सेवा करत चला. आपल्या चॅनलवरती उपासनांचे व्हिडिओ आहेत, ते लावून द्या. उपासना 1.5 तासाची कुठली तुम्ही स्वयंपाक करत म्हणा किंवा घरातली कामं करत उपासना लावून द्या, यूट्यूब चॅनलवर लावून द्या. किंवा तुम्ही बसून जर तुम्हाला शक्य होत असेल भजन म्हणणं तर चांगलंच आहे. आणि मंदिरात जाऊन 1.5 तासाची उपासना करता आली तर त्याहून सगळ्यात जास्त श्रेष्ठ आहे. तर उपासना करणं ही खूप महत्त्वाची आहे. 1.5 तासाची कुठलीही करा. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं, प्रातस्मरण चालू असेल मंदिरात तर त्यावेळेलाच आपल्या घरी प्रातस्मरण करा, इतर वेळेला करत बसू नका. ते मी सांगितलेलं आहे. पण आता आहे विषय अनुग्रह. तर अनुग्रह हा खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही अनुग्रह घेतला नाही तर ते कसं आहे माहिती आहे का, म्हणजे शाळेच्या बाहेर उभं राहून तुम्ही शिक्षण घेणं. अनुग्रहित नसणं म्हणजे शाळेत शिक्षक शिकवतात ते तुम्ही ऐकताय, होय ठीक आहे, पण गुरु करून घेतला तुम्ही, एकदा अनुग्रह घेतला की तुम्ही पूर्णतः गुरूंचे झाला. जसं तुम्ही मुलाला शाळेत पाठवली की सगळी जबाबदारी शिक्षकांवर सोडताय, तसंच आहे. ज्या वेळेला आपण गुरु करून घेतोय, अनुग्रह करून घेतोय, एकदा अनुग्रह झाला की सगळी जी संकट आहेत किंवा सगळे जे आपले प्रॉब्लेम्स आहेत, सगळे जे आपले जे पण इच्छा आकांक्षा सगळ्या ज्या आहेत ना, त्या गुरूंवर वाहून सोडायच्या. का तर फक्त त्यांनी सांगितलेलं, जसं मुलगा शाळेत गेला की सगळी जबाबदारी शिक्षकांची असत्या असं आपण मानतोय आणि त्यांनी ती जबाबदारी पार पाडत असतात. तशात पण त्यांनी सांगितलेला अभ्याससुद्धा मुलांना करावा लागतोय. तसंच आपल्या आयुष्यातसुद्धा एकदा अनुग्रह घेतला की सगळ्या संकटांची, चिंतांची, सगळ्या गोष्टींची जबाबदारी गुरूंवर सोडायची. पण गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी, मुलांनी जसा गुरूंनी सांगितलेला अभ्यास करावाच लागतोय शाळेतला, तसं गुरूंनी सांगितलेले नियम आणि गुरूंनी सांगितलेली उपासना ही सुद्धा आपल्याकडून घडावीच लागतात. तर त्या अनुग्रहाला अर्थ आहे, नाहीतर अनुग्रह घेण्याला काहीही तथ्य नाही. हे आधी सांगते. एकदा गुरु करून घेतला की परत गुरु करायचा नसतोय, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. एकदा एखादा गुरुचा अनुग्रह घेतला तर दुसरा गुरु करायचा नसतोय. आपण शाळा बदलू शकतोय, व्यावहारिक जीवनात हे आहे, शाळा बदलू शकतोय, गुरु बदलू शकतोय, पण परमार्थात हे चालणार नाही. एकदा गुरु केला की म्हणून मी म्हटलं की आपण गुरूंना निवडत नसतोय, गुरूंनी आपल्याला निवडलेलं असते आणि तो अधिकार आपल्याला नसतोय की आपण गुरु बदलायचा. म्हणून परमार्थ आणि व्यवहारामध्ये हा फरक आहे गुरूंमध्ये, की आपण गुरु निवडू शकत नाही, ते आपल्याला स्वतःहून निवडतात, अनुग्रहित करतात. आणि त्यांनी दिलेला अनुग्रह आपण असा बाजूला सरकवून दुसऱ्या गुरूंचा अनुग्रह घेऊ शकत नाही. तो कधीही घ्यायचा नाही. गुरु आयुष्यात एकदाच करायचा असतोय, आपल्या शेवटापर्यंत तो आपला गुरु असतोय आणि ते आपला सगळा कार्यभार उचलण्यास समर्थ असतात. फक्त आपण त्यांनी सांगितलेली जी उपासना आहे, त्यांनी सांगितलेले जे नियम आहेत, ते नियम मोडीत काढायचे नाहीत, ते नियम चालू ठेवायचे. माणूस म्हणून आपण जन्माला येतोय त्यावेळेला संकट येणार, त्रास होणार, हे होणार, पण त्यातनं तारून न्यायला आपले गुरु समर्थ असतात. त्यांनी दिलेली शिकवण समर्थ असतात, त्यांनी आपल्याकडून करवून घेतलेली उपासना समर्थ असतात. त्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला पार करतात आणि करतातच गुरु. तर त्यामुळं निशंक मनानं अगदी सगळ्या गोष्टी त्यांच्यावर सोडायच्या आणि अनुग्रह घ्यायचा. तर अनुग्रह घेण्याच्या बाबतीत ज्या पण सूचना आहेत त्या पुस्तकामध्ये, आपल्या आईंच्या पुस्तकामध्ये मागच्या साईडला दिलेल्या आहेत. तर तुम्ही ज्या पण शाखेमध्ये जाताय त्या शाखेमध्ये तुमचं नाव वगैरे देऊ शकताय आणि त्यांनी मग अनुग्रहाची तुम्हाला त्या वेळेची तारखा वगैरे सांगतात. तर त्या नियमानुसार अनुग्रहाला जा. कधी पण उठून आपण बेळगावला गेलो आणि मला अनुग्रह द्या असं म्हटलं तर ते होत नाही.
तर पुस्तकांमध्ये आपल्या आईंच्या सगळ्या पुस्तकांमध्ये मागं अनुग्रहाविषयी दिलेलं आहे. तर तुम्ही ज्या शाखेत भजनाला जाताय तिथं जाऊन तुम्ही अनुग्रहाविषयी आणखी काही चौकशी करायची असेल तर ती तुम्ही करू शकताय. त्याच्यानंतर अनुग्रह घेतल्यानंतर ही पण गोष्ट आहे की बऱ्याच जणांना वाटते नॉनव्हेज खाऊ का नको, खायचं का नाही खायचं वगैरे. तर असं काही नाही आहे. आपल्या आईंच्या मार्गात तर असं कधीच नाही सांगितलेलं. पण मला म्हणजे माझा स्वानुभव आहे, माझ्या स्वतःचा अनुभव आहे की बऱ्याच अशा गोष्टी आपल्या आपोआप सुटत जातात. माझा खरं स्वतःचा अनुभव आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला नकोशाच वाटायला लागतात, म्हणजे नॉनव्हेज वगैरे. म्हणजे मी माझं सांगते, मला आईने अशाच पद्धतीनं घडवत आणलेलं आहे. तर त्या गोष्टी आपोआप सुटायला लागतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. जरी तुम्ही खात असाल तर काही नाही, म्हणजे तुम्ही खाऊन लगेच मंदिरात जाऊन बसा असं नाही. डोकं वगैरे धुवा, म्हणजे ते काही पोटातलं जात नसते 24 तासापर्यंत, तर ते पोटात राहतंच, असं काही जात नाही ते पोटातलं. पण एक आपल्याला वाटते ना शुचिर्भूत व्हावं वगैरे, म्हणून काय खरं त्याच दिवशी खाल्ल्याने लगेच मंदिरात जाऊन बसले असं काही करू नका. आदल्या दिवशी खावा, दुसऱ्या दिवशी डोकं धुवा आणि मंदिरात जावा. तर अनुग्रहित लोकांनी ह्या गोष्टी पाळायच्या की इतरांचं कोणाचंही आपण वाईट चिंतायचं नाही. आपल्याला आईने सांगितलेला नेम आहे तो करायचा. मग आपण ह्याच गुरूंचं असं नाही सांगत मी, कुठल्याही गुरूंचा तुम्ही अनुग्रह घेतलेला असू दे, कुठल्याही गुरूंना तुम्ही गुरु करून घेतलेला असू दे, तर त्यांचे जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे तुम्ही सेवा केली पाहिजे, नियमाप्रमाणे उपासना घडली पाहिजे. बाकी काही नाही आहे. तुम्ही व्हेज आहे की नॉन व्हेज आहे की काय आहे, व्हेजिटेरियन आहे, नॉन व्हेजिटेरियन आहे, काही फरक नाही पडत. का तर आजकाल मोस्टली सगळेच खातात वगैरे. तर ते पण आहे. आणि तुम्हाला सांगते की अनुग्रह हा कधी झाला पाहिजे, तर अनुग्रह मोस्टली मला तर वाटतं आहे की अगदी लहान वयात. पण आता जिथं जिथं गुरूंचे काही काही नियम असतील, आपल्या आईंच्या मार्गात वगैरे पण नियम आहेत की किती कुठल्या मुलांना अनुग्रह द्यायचा नाही द्यायचा. तर मला त्याविषयी इतकी काही जास्त कल्पना नाही आहे. पण तुम्ही शाखेच्या तिथल्या लोकांना विचारून, तिथल्या बंधू भगिनींना जे मेन आहेत त्यांना विचारून तुम्ही लवकरात लवकर, मला वाटते की लहान मुलांनासुद्धा अनुग्रह मिळावा. का तर लवकरात लवकर गुरूंच्या सानिध्यात आलं तर आपलं भाग्यच उजळलं म्हणायचं. ते बाकीची सगळी जबाबदारी मग गुरु, मी आत्ता तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे शाळेत मूल सोडलं की सगळी शिक्षकांवर जबाबदारी, तसं आपण एकदा गुरु करून घेतले की सगळी जबाबदारी गुरूंवर असते आपली. काही चिंता करायची गरज उरत नाही. पण त्यांनी सांगितलेला अभ्यास मात्र आपल्याकडून त्या पद्धतीनं व्हायला लागतोय. आपल्या आईंच्या मार्गात बाकी काही नाही आहे. 1.5 तासाची रोजची उपासना करणे आणि कुणाचेही वाईट न चिंतणे. जरी दुश्मन जरी असला तरी त्याच्या पद्धतीने लांब राहावा. जर पटत नसेल तर लांब राहा आणि त्यांच्या मार्गानं त्यांना जगू द्या. आपण आपल्या मार्गानं जगायचं. कुणाचं वाईट चिंतायचं नाही, कुणाचं वाईट करायला जायचं नाही. आपल्या गुरूंनी आपल्याला उपासना सांगितल्या ती रोजच्या रोज करायची. मस्त राहायचं, स्वस्थ राहायचं, खायचं पण निरोगी पद्धतीनं, जे जीवन जगता येईल असले जेवण खायचं. म्हणजे जेणेकरून बघा, आपण जर व्यवस्थित खानपान नसेल ना आणि रोजचा व्यायाम नसेल ना, तर आपण शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या कमकुवत व्हायला लागतो आहे. आणि अशा पद्धतीनं जर जीवन जगत असू तर सेवा घडणार नाही, उपासना घडणार नाही. आपण कुठले संत महात्मे नव्हे की जेणेकरून आपण खाल्ले काही पण पचवले आणि मी सेवा करतोय, होत नाही. त्यामुळं आहार सात्विक ठेवा, रोजच्या रोज व्यायाम करा आणि त्याच्यामुळं काय होतं आहे, आपलं शरीर मन प्रसन्न राहते. आणि शरीर मन प्रसन्न असेल तर सेवा उपासनासुद्धा अगदी मस्त घडत्या. आणि ही घडलेली उपासनाच आपल्याला सगळ्या गोष्टीतून, कुठलीही संकट, दुःख, व्याधी, रोग, चिंता सगळ्यातून पार करायला ही उपासना खूप ताकदवान आहे, खूप ताकदवान आहे. खूप अनुभव आहेत, सगळे डिस्क्रिप्शनमध्ये द्यायला लागलेले आहे. तर ते पण अनुभव बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि काय शंका वाटली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ ज्यांना खरंच गरज असेल त्या व्यक्तींना खरंच शेअर करा. धन्यवाद.
श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण। श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय।